महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यामध्ये घडली। ब्लेडने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। चंदननगर परिसरातील पठारे वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेम प्रकरणातून एका 22 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। ब्लेडने गळ्यावर वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। उजाला देवी जसवंत सिंग दोहारे वय 22 असे जखमी तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी दिलीप राठोड वय 22 याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली। या प्रकरणी तरुणीचा भाऊ भगत सिंग जसवंत सिंग दोहरे वय 25 यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते। त्यांच्यात प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते। त्याच कारणातून आरोपी दिलीप हा पठारे वस्ती चंदननगर येथील तरुणीच्या घरी आला। त्यावेळी तरुणी घरी एकटीच होती। तिचा भाऊ आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते। या संधीचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी अवस्थेत असतानाही तरुणीने आपल्या भावाला फोन करून लवकर घरी ये, एका मुलाने मला मारलं आहे, मला खूप दुखापत झाली, माझ्या गळ्यातून आवाज येत नाही अशी माहिती दिली। त्यानंतर तिने भावाला व्हिडिओ कॉल केला। त्यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती। भावाने तातडीने घराकडे धाव घेतली। तोपर्यंत परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी जमा झाले। त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली। जखमी तरुणीला बोलता येत नसल्याने तिने इशाराने पेन आणि कागद मागवला आणि त्यावर दिलीप राठोड असे आरोपीचे नाव लिहून दिले। घरात घुसून तरुणीवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे चंदननगर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।